रामकृष्ण हरी माऊली. आजचा विषय आहे माता पिता गुरु आणि देवाचे महत्त्व. ओम हा प्रणव मंत्र आहे. याचे आपल्या देशात धार्मिक महत्त्व आहे. माता पिता गुरु हेही यासारखेच आहेत. यांचा शेवटचा शब्द तुम्ही ओमशी जोडून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आई ही एकच असते. तिची जागा दुसरी कोणीच घेऊ शकत नाही. भलेही तुमच्या जीवनात गॉडफादर असतील, पण पिता हा एकच असतो, हेही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आपल्याला शिक्षकही अनेक भेटतात, पण गुरु मात्र एकच असतो, हेही सत्य आहे. गुरूंशिवाय आध्यात्मिक जीवनाचे निराकरण कोणीच करू शकत नाही. गुरूंमुळेच आपल्याला मुक्ती मिळते. मुक्ती हे मेल्यानंतर मिळवायची नसते, तर मुक्ती ही जिवंतपणीच मिळवावी लागते. म्हणून आपण जितके गुरूंप्रती समर्पित असाल, तितकाच आपल्याला मुक्तीचा अनुभव येतो. जेवढा वेळ आपण गुरूंच्या संपर्कात राहतो, तो एक संबंध नाही, तर ती एक आध्यात्मिक ओढ आहे, ते एक आध्यात्मिक प्रेम आहे. म्हणून जास्तीत जास्त वेळ आपण गुरूंच्या संपर्कात राहून आपल्याला आपण मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरूंमध्ये दुजाभाव नसतो. आपण देवामध्ये जग पाहतो, यातही दुजाभाव नसतो, पण देव निराकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूची रघुराया. मग देवाचे स्वरूप आपल्याला कसे कळणार? तर जर माता पिता गुरु आणि यांच्यामध्ये जर आपल्याला दिव्यत्वाची प्राप्ती होत नसेल, तर त्यासाठी आपण काय केले पाहिजे? तर दररोज आपले माता पिता व गुरु यांना वंदन केले पाहिजे आणि त्यांची मनोभावाने जर सेवा केली, तर नक्कीच आपल्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी माऊली.